कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांचं प्रचंड युद्ध सुरू झालं होतं. भाल्यांचे, बाणांचे आणि तलवारींचे एकमेकांवर आदळण्याचे आवाज रणांगणात ऐकायला येत होते. योगायोगाने तीर्थी रणांगणाच्या जवळ उड्डाण करत असताना अर्जुनाच्या धनुष्यातून सुटलेला बाण तिच्या दिशेने झेपावला. बाणाने तिचं पोट फाडलं आणि 4 चंद्रासारखी पांढरी अंडी जमिनीवर पडली. तेव्हा ती अंडी फुटली नव्हती. माणसांचा विविध योनीमध्ये जन्म होतो आणि त्या विविध योनींचे प्रत्येकाचे एक असे कारण आहे. कर्मभाग हा त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. आजच्या कथेतील पक्षी हे ऋषीपुत्र होते, पण त्यांना का म्हणून पक्षी योनीमध्ये जन्म घ्यावा लागला याचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आजची कथा जी आहे ती पक्षीराज गरुडाच्या वंशाशी निगडीत आहे. एकेकाळी अरिष्टनेमीचा पुत्र पक्षीराज गरुड यांच्या वंशाचा इतिहास सांगताना आपल्याला गरुडाची अनोखी कथा उलगडते. संपत्ती, सुपार्श्व, कुंभी, प्रलोलूप आणि त्यांच्या संततीतून गरुड वंशाचा वंश चालू राहिला. प्रलोलूपच्या वंशजांपैकी कंधार आणि त्याची मुलगी तीर्थी ही प्रमुख होती. तीर्थी पूर्वजन्मी अप्सरा होती, परंतु दुर्वासा ऋषींच्या शापामुळे ती या जन्मात पक्षी रूपात प्रकट झाली होती. तिचं लग्न मंडपाल पक्षाचा मुलगा द्रोण याच्याशी झालं होतं. तीर्थी जेव्हा 3.5 महिन्याची गर्भवती होती तेव्हा कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांचं प्रचंड युद्ध सुरू झालं होतं. भाल्यांचे, बाणांचे आणि तलवारींचे एकमेकांवर आदळण्याचे आवाज रणांगणात ऐकायला येत होते. योगायोगाने तीर्थी रणांगणाच्या जवळ उड्डाण करत असताना अर्जुनाच्या धनुष्यातून सुटलेला बाण तिच्या दिशेने झेपावला. बाणाने तिचं पोट फाडलं आणि 4 चंद्रासारखी पांढरी अंडी जमिनीवर पडली. तेव्हा ती अंडी फुटली नव्हती. त्याच क्षणी भागदत्ताच्या सुप्रतीक नावाच्या एका महान हत्तीच्या पाठीवरची प्रचंड घंटा अंड्यावर पडली. ती घंटा अंड्यांना झाकून सुरक्षित ठेवत थोडीशी जमिनीत रुतली. हे दृश्य अद्भुत होतं. रणांगणातील प्रचंड विध्वंसात या अंड्याचं संरक्षण एखाद्या चमत्काराप्रमाणे झालं. युद्ध संपल्यानंतर शमीक नावाचे संयमी साधू आपल्या शिष्यांसह या स्थळाजवळ पोहोचले. घंटेखाली दबलेल्या पक्ष्यांचा आवाज शमीकांना ऐकायला आला. त्यांनी त्या घंटेला बाजूला केले तेव्हा त्यांना 4 शुभ्र अंडी दिसली. साधूने आपल्या तपोबलाने जाणलं की ही अंडी काही साधी नाहीत. शमीक ऋषींनी त्या पक्ष्यांच्या पिल्लांना जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या आणि त्यांना आहार, पाणी, संरक्षण आणि प्रेमही दिले. अवघ्या काही महिन्याभरातच त्या पक्ष्यांना आकाशात उडण्याची क्षमता मिळाली. काही दिवसातच पक्ष्यांनी आकाशातील रथाच्या मार्गावर सफर केली आणि शहरे, समुद्र आणि नद्या पाहिल्यात. सूर्याच्या रथाच्या मार्गावर उडताना त्यांनी जगाची विविधता पाहिली. त्याच दिवशी शमीक ऋषी आपल्या शिष्यांना धर्माची शिकवण देत होते. अचानक त्या पक्ष्यांच्या हृदयात एक नवीन ज्ञान जागृत झालं. ते ऋषींच्या चरणी मस्तक टेकवून म्हणाले, तुम्ही आम्हाला मृत्यूपासून वाचवले, आमच्या आयुष्याचा मार्ग दाखवला. आम्ही तुमच्या चरणी सेवा करण्यास तयार आहोत. असे बोलत असताना महर्षी शमीक आणि शृंगी ऋषी त्यांच्या शिष्यासमवेत आपल्या आश्रमात बसले होते. तेव्हा त्यांनी त्या पक्ष्यांचे माणसासारखे आवाज ऐकले. हे ऐकून शृंगी ऋषीला कुतूहल वाटले आणि त्यांनी पक्ष्यांना विचारले, मुलांनो, तुमच्या आवाजात असे काय रहस्य आहे जे तुमचे रूप पक्ष्यांचे आहे पण आवाज माणसासारखा आहे? पक्ष्यांनी आपला इतिहास सांगितला. मुनी, प्राचीन काळात एक महान ऋषी विपुलास्वन होते, ज्यांना सुकृश आणि तुंबरू असे 2 पुत्र होते. सुकृश हे महान तपस्वी होते आणि त्यांनी आम्हा 4 मुलांना जन्म दिला. आम्ही सर्व भक्ती, शुद्धता आणि साधे जीवन जगलो. एके दिवशी देवांचा राजा इंद्र पक्ष्यांच्या रूपात आमच्याकडे आला. तो वृद्ध होऊन शिथिल झाला होता. त्याच्या पंखांचे तुकडे झाले होते आणि त्याच्या शरीरात थोड्या वेदना होत्या. त्याचे येणे आमच्यासाठी एक शापच ठरले. खरं तर ते सुकृश ऋषींच्या तपश्चर्येची चाचणी घेण्यासाठी आले होते आणि त्यांच्या भेटीने आम्हाला जीवनाची खरी शुद्धता शिकवली. इंद्र पक्ष्यांच्या रूपात महर्षी सुकृशांकडे शरण आले. त्याला भयंकर भूक लागली होती आणि तो विनंती करत होता, मुनी, मला खूप भूक लागली आहे. कृपया मला काही अन्न द्या, जेणेकरून माझा जीव प्रवास पुढे सुरू ठेवील. इंद्राच्या या विनंतीला महर्षी सुकृश यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्हाला आवश्यक अन्न मी नक्कीच देईल, परंतु मी तुम्हाला जीवन प्रवासासाठी अन्न देणार नाही. हे सांगण्याची पद्धत वेगळी आहे. माणसाच्या शरीरात समाधानी होणे एक महत्त्वाचे तत्व आहे आणि तुमच्या कष्टातून येणारी साधना तुम्हाला अन्न मिळवून देईल. इंद्राने आपल्या अन्नाच्या इच्छेने पूर्ण कळकळ व्यक्त केली आणि सुकृशांना सांगितले, मुनी, मी विंध्य पर्वताच्या शिखरावर राहत होतो. एक शक्तिशाली पक्षी वाऱ्याच्या वेगाने माझ्यावर आला आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊन आठवडाभर तेथेच पडून राहिलो. आठवड्यानंतर माझी जाणीव परत आली
शुद्धीवर आल्यावर मी भुकेने व्याकुळ झालो आणि अन्नाच्या इच्छेने मी तुझ्याकडे शरण आलो. यांचे हे वचन ऐकून आमचे पिता आम्हाला म्हणाले, पुत्रांनो, जर तुमच्या मते पिता परात्पर गुरु आणि उपासनेस पात्र असतील तर माझे शब्द प्रामाणिकपणे पाळा. त्यांच्याकडून हे ऐकताच आम्ही सर्व मोठ्या आदराने म्हणालो, बाबा, तुम्ही जे काही म्हणाल ते आम्ही करू. ऋषी म्हणाले, हा पक्षी भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन माझ्या आश्रयाला आला आहे. तुम्ही सर्वजण पटकन पुढे जा, जेणेकरून तुमच्या शरीरातील मांसाने तो क्षणभर तृप्त होईल आणि रक्ताने त्याची तहान भागेल. हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं. आमच्या अंगात थरकाप उडाला आणि मनाला भीती वाटू लागली. आम्ही अचानक म्हणालो, हे खूप मोठे दुःख आहे. हे काम आम्ही करू शकत नाही. कोणताही विचारी माणूस दुसऱ्याच्या शरीरासाठी स्वतःच्या शरीराचा नाश कसा करू शकतो किंवा त्याचा खून कसा करू शकतो? त्यामुळे हे काम आम्ही करणार नाही. आमचे असे हे बोलणे ऐकून ऋषी संतापले आणि आपल्या लाल डोळ्यांनी आम्हाला पुन्हा असे बोलले, अरे, तेवढ्यासाठी मला आश्वासन देऊनही तुम्ही हे काम करू शकत नाही. म्हणून माझ्या श्रापानेही दगावल्यानंतर तुम्ही पक्षाच्या रूपात जन्म घ्याल. आम्हाला असे म्हणून त्यांनी शास्त्राप्रमाणे त्यांच्या अंत्यसंस्काराचा अर्धदेह अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला. त्यानंतर ऋषी पक्षाला म्हणाले, खगश्रेष्ठा, आता तुम्ही मला काहीही काळजी न करता खाऊ शकता. माझे हे शरीर मी तुला अन्न म्हणून अर्पण केले आहे. हे शब्द ऐकून पक्षाच्या रूपातील इंद्र चकित झाला. ते आपल्या दिव्य रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, विप्रवर, तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हा गुन्हा केला आहे. आजपासून तुमच्या हृदयात इंद्राशी संबंधित ज्ञान प्रकट होईल. असे बोलून इंद्र निघून गेल्यावर आम्ही क्रोधाने भरलेल्या ऋषी वडिलांच्या चरणी मस्तक टेकवून म्हणालो, आम्हाला आमच्या मृत्यूची भीती वाटत होती. आमच्या या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. यावर ऋषी म्हणाले, मुलांनो, आजपर्यंत माझ्या तोंडून एकही खोटा शब्द निघाला नाही. त्यामुळे मी जे काही बोललो ते कधीही खोटे ठरणार नाही. मुलांनो, मला नमस्कार करून तुम्ही मला प्रसन्न केला आहेस. म्हणून जरी तुमचा जन्म तिर्यक योनीमध्ये झाला तरी तुम्हाला परमज्ञान प्राप्त होईल. ज्ञानानेच तुम्हाला योग्य मार्ग दिसेल. तुमचे संकट आणि पाप धुतले जातील आणि तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. अशा प्रकारे माझ्या प्रसादातून ज्ञान प्राप्त करून तुम्हाला परमसिद्धी प्राप्त होईल. तर ऋषींनो, अशा प्रकारे भूतकाळात आमच्या वडिलांनीच आम्हाला शाप दिला होता. तेव्हापासून खूप दिवसांनी आम्ही या योनीत जन्माला आलो. तर अशा प्रकारे ऋषीपुत्र हे आपल्या कर्मामुळे पक्षी योनीमध्ये जन्माला आले. तर ही होती ऋषीपुत्रांची पक्षी योनीमध्ये जन्माला येण्याची कथा. तर आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला ही कथा कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा. धन्यवाद.